तिच्या VCMD श्रीमती स्वाती पांडे या ठिकाणी उपस्थित, पद्मभूषण शंकर पापडकरजी, शंकर बाबा, समोर उपस्थित असलेले सर्व अमरावतीतील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की आई एकविरा अंबाबाईच्या या नगरीमध्ये आपल्या नवीन एअरपोर्टवर उडानच्या अंतर्गत पहिलं विमान घेऊन या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली। या निमित्ताने खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, त्याचप्रमाणे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, त्याचप्रमाणे चक्रधर स्वामी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करून आपल्याला शिक्षणाचा परिचय करून दिला, ते भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। आपण असं ऐकलंय की रुक्मिणीचं हरण करताना या अमरावतीमध्येच श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं। आता तो वायुवेग तर आपल्याला पाहायला मिळता नाही, पण अमरावतीमध्ये वायुयानाने तर आता येता येईल आणि अमरावतीहून वायुयानाने जाता येईल, ही व्यवस्था मात्र माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली। याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आत्ताच आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं। इथे यहाँ पर नायडू जी केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। और एक चीज़ मैं आपको बताना चाहता हूँ कि ये जो अमरावती शहर है, इसका मेरे ऊपर कर्जा है, क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है और मैं हमेशा कर्जे में ही रहना चाहता हूँ, इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है। आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं। मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं। आपल्याला कल्पना आहे की 2019ला आपण काम सुरू केलं होतं माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये। त्यावेळी आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने याचं काम आपण हातामध्ये घेतलं। पहिल्यांदा धावपट्टीचं विस्तारीकरण आपण सुरू केलं। आमच्या नवनीतताई राणा देखील त्यावेळेस आमच्या सोबत होत्या आणि त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं, पण पुन्हा त्यातलं जे केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं, पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संथ गतीने चाललं होतं। पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की केवळ आपला एअरपोर्टच या ठिकाणी तयार नाही, तर त्या एअरपोर्टवर उडान या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं। मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। यासोबत दुसरं महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्त्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे। कारण साऊथ ईस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होते आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील। जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील, जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्यापुरते मर्यादित नाही आहे। अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सुरू होते, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात। आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती हे केवळ एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही, तर जगाच्या पाठीवर साऊथ ईस्ट एशियामधली सगळ्यात मोठी
पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे, तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे. अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमातून मिळते. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्स्टाईलचं सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे टेक्स्टाईल हब आपण पॉप्युलेट केलं. आज आपल्याला कल्पना आहे की ज्या MIDC मध्ये इंडिया बुल्सच्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं, त्या MIDC मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट संपले. तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली. अजून नवीन प्लॉट्स आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले. आणि त्याच वेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे की मोदीजींनी देशामध्ये 7 टेक्स्टाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं. त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि PM मित्राचा टेक्स्टाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात 2 लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्स्टाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय. आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे, शिंदे साहेबांनी उल्लेख केला समृद्धी महामार्गाचा. समृद्धी महामार्गामुळे एकीकडे आपण मुंबईशी जोडलं गेलो आहोत, JNPT पोर्टशी जोडलं गेलो आहोत आणि आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन पोर्ट तयार होतोय, वाढवण पोर्ट, जो देशातला सगळ्यात मोठा आणि जगातल्या पहिल्या 10 मधला पोर्ट असेल. या वाढवण पोर्टलाही समृद्धी महामार्गापासनं आपण एक जोड देतोय. त्यामुळे आपला विदर्भ हा एकीकडे JNPT पोर्टशी जोडला जाईल, दुसरीकडे समृद्धी महामार्गामुळे तो वाढवण पोर्टशी देखील जोडला जाईल आणि पोर्ट लेड इंडस्ट्री जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भात आपल्याला सुरू करता येईल. मला सांगताना आनंद वाटतो की नुकतेच डाव्होसमध्ये जे आपण वेगवेगळे करार केले, जवळपास 16 लाख कोटीचे करार, त्यातले 7 लाख कोटीचे करार हे विदर्भामध्ये आहेत. वेगवेगळ्या विदर्भाच्या भागामध्ये त्या ठिकाणी उद्योग आणण्याकरता आपण हे करार केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल. यासोबत आपल्याला कल्पना आहे की वैनगंगा नळगंगा हा नदी जोडचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे, जो विशेषतः संपूर्ण पश्चिम विदर्भाचे 5ही जिल्हे आणि पूर्व विदर्भाचे 2 जिल्हे अशा 7 जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलणारा आहे. 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे आणि आता याचं सगळं जे काही बाबी आहेत त्या अंतिम चरणामध्ये आहेत. आमचा प्रयत्न आहे की यावर्षीच याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे. आपले मंत्री गिरीश महाजनजी यांना आता ही जबाबदारी मिळालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे काम झाल्यानंतर आपला जो विदर्भ आहे हा कायमचा दुष्काळमुक्त असेल आणि कोरडवाहू शेती हा विशेष विदर्भातला संपेल आणि संपूर्ण विदर्भ बागायती होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळातून मुक्ती मिळेल, चांगल्या प्रकारे शेती करता येईल. अशा प्रकारचा एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे. आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आपण घेतला. पहिल्या